काल काय विषय झाला आपला? सत्याचा अस्वीकार. म्हणजे सत्य आहे ते आपण स्वीकारायला तयार होत नाही हे आपण बघतो. म्हणजे दुःखाचं कारण ते आहे. मग दुःख दूर करायचे तर जे सत्य आहे ते स्वीकारा. आणि चर्चा संवर आणि निर्जरा भावनेमध्ये आचार्यांनी केलेली आहे. ज्यामध्ये सत्य काय आहे हे सांगितलं, खरं काय आहे त्याची चर्चा याच्यामध्ये घेतली. तर खरं काय आहे? खरं काय? मी एकटा आहे हे खरं आहे. ते खरं आहे. जगामध्ये अन्य कोणीही मला शरण नाही हे खरं आहे. पण होते उलट ना. समाधी शतकमध्ये एक श्लोक येतो तसा की अज्ञानी जेथे विश्वास ठेवून बसलेला असतो त्यासारखं दुसरं अविश्वासार्ह पद नसतं. आणि जे विश्वास करण्यायोग्य आहे तर तिथं याचा विश्वास बसायला तयार नाही. अडचण ही जिथं विश्वास बसायला पाहिजे, जिथं विश्वास आपण ठेवायला पाहिजे, श्रद्धान, तिथं श्रद्धांना पण त्याच्यासारखं दुसरं भयस्पद नाही म्हणून सांगितलं. दुसरं पद, परपद. पण तिथं सगळे आपण विश्वास ठेवून आहोत. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जरी अनेक घटना पण यत्र तत्र सर्वत्र बघत असतो तरी सुद्धा त्याच्यावरचा विश्वास उडायला तयार नाही. तिथंच आपण विश्वास ठेवू नये. कुठं? कुठं विषय काय एखादा जिथं विश्वास ठेवण्यायोग्य नाही असे कोणती पद आहे जिथं आपण विश्वास ठेवून बसलेलो आहोत? कशावर विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे का? संसार, शरीर आणि भोग हे सामान्य. हे विश्वास ठेवण्यायोग्य जागा नाही खरं तर. आणि कितीतरी वेळा आपला विश्वास घात झालेला आहे. झालेला नाही असं नाही. भवभावात, अनेक भावात, अनेक जन्मामध्ये काय बाहू झाला का नाही? विश्वास झालाय. पण तरी सुद्धा त्याचा आश्रय आपण सोडायला तयार आहोत का? तिथंच विश्वास ठेवून तिथूनच आपण काहीतरी प्राप्त करण्याचा अजूनही प्रयत्न करतो आहोत. आणि याचं कारण सर्वत्र म्हणजे समाधी शतकमध्ये त्यांना तेच सांगायचे पुन्हा पुन्हा की अज्ञानी शरीरादी मध्ये है ना
मीपणा का पाहतोय, म्हणजे मी स्त्री, मी पुरुष, माझा शत्रू, माझा मित्र, हे सगळं होतं का? आणि त्याचं कारण एकच आहे, आत्मभ्रांती. म्हणून अशोकराव डॉक्टर आहेत ना, ते तिथे सांगताना एक नेहमी सांगणार त्यांच्या प्रवचनात, काय? आत्मभ्रांती समरोग नाही. आत्मभ्रांती सारखा रोग नाही. आत्मभ्रांती, मी कोण आहे ना, याच्या संबंधी भ्रांती, आणि तोच सगळ्यात मोठा रोग आहे. आणि त्या रोगावर आपण उपचार करायला तयार नाही आहोत. अडचण ही येते. देहात्मबुद्धी, शरीर जे प्राप्त झालं त्या शरीरामध्ये आत्मबुद्धी, त्याच्यासारखा दुसरा रोग नाही. महाराजांच्या कॅलेंडरवर एक वाक्य आहे ना, कोणतं? शिवभावामध्ये धर्मबुद्धी संयुक्त, काय ते झालं का? बर, 4 कारण त्याच्यामध्ये दिली खरं. आणि हे दुःखाचं कारण, ही 4 दुःखाची कारण आहेत असं सांगितलं. ते आहे सुविचार आलेला आहे. इंद्रिय विषय भोगामध्ये सुखबुद्धी, शरीरामध्ये आत्मबुद्धी, शुभभावामध्ये धर्मबुद्धी, आणि अजून एक काय आठवतंय तुम्हाला? असू दे, सांगायचं तात्पर्य काय? काही केलं तरी आपल्याला हे काम करावं लागेल. कोणतं? की भ्रम, हे भ्रमबुद्धी नष्ट करावी लागेल. भ्रम नष्ट करावे लागतील. याला भ्रम सोडणं सगळ्यात अवघड वाटतं. भ्रम नाही सोडायची तयारी नाही. जसं त्या मनुष्याला स्वप्न पडलं, गरीब मनुष्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला राजाने गायी वगैरे दान दिलेले आहेत. काय झाले? आणि त्या गायी घेऊन तो विकायला गेलाय, आणि त्या गायीचं काय सौदा चाललेला आहे. आणि त्यामध्ये मग त्याने किंमत सांगितली आहे ना, 100 रुपये. मग समोर त्याने मागितली 50ला. असं सगळं चाललं असताना झालं काय? ते गिरायक निघून जात, घेत नाही ना, वाढत म्हणजे कुठं त्याचा ते म्हणतो नाही मला ह्याच्यावर आत द्यायची नाही, तो त्याच्यावर घेत नाही, निघून जातो. आणि मग त्याचं स्वप्नभंग होत, जागा होतो तर काय? कुठली गाय कसलं काय आहे ना. आणि मग परत त्याने डोळे बंद करते, आणि त्या गिरायकाला काय म्हणते? बर 70 तर 70 रुपये तर दे. मग काय? नाही ना काही. आणि तरी सुद्धा अशा कल्पना पुन्हा आपण डोळे बंद करून तशी स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करतो. कुठून तरी या संसारातूनच, बाहेरूनच, पराकडूनच. आणि याचं कारण तेच आहे की आपल्याला अजून असा पूर्ण विश्वास बसायला तयार नाही की मला कशाची गरज नाही, मी तर परिपूर्ण आहे. आपली परिपूर्णता आपण स्वीकारायला तयार नाही. आणि त्यामुळे आम्हाला मी म्हणजे आपण स्वतः शरण जाण्या योग्य आहोत असं श्रद्धा बसायला तयार नाही. म्हणून ही संवर भावना निरंतर वाहिली पाहिजे, पुन्हा चिंतन केलं पाहिजे. वेद ज्ञानाचे संस्कार सतत करत राहिलं पाहिजे असं सांगते. वेद ज्ञानाशिवाय कोणीही सुखाला प्राप्त झालेलं नाही. जे सुखी झाले ते भेद करून, म्हणजे जसं आहे तसं जाणून,
परवस्तू आणि निजवस्तू त्याच्यामधलं अंतर जाणूनच त्याद्वारेच त्या ठिकाणी सुखी झालेले आहेत. म्हणून संवर भावनेमध्ये ती चर्चा मुख्यतेने घेतली ना. काय की मी कोण आहे, काय दिलं बघा एकदा परत. देह देवल में रहे पर देह से जो भिन्न है. या शरीरामध्ये राहत असताना सुद्धा हा जीव शरीरापासून भिन्न आहे असं सांगते. ये शरीरापासून अजून काय है, राग जिसमें किंतु जो उस राग से भी अन्य. यार किती चिंतन झालं आपलं. एक एक भावनेवर म्हटलं ना, व्हिज्युअलाइज करा म्हणून सांगितली होती. ही भावना जगायची, ही भावना जगली पाहिजे. आचार्याने तिथं दिलं समाधी शतक मध्ये. म्हणले जरी त्या ठिकाणी तत्व जाणलेलं असेल, अनुभवलेलं असेल आहे ना, पण तरी सुद्धा पुन्हा भ्रांतीला प्राप्त होऊ शकतो. असं नाही की आपल्याला तत्व माहिती नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपण ऐकलंय इतके दिवस, आपण वाचलंय, ऐकलंय, सांगितलं, पण होतंय काय पुन्हा तिथंच आहे ना. जेव्हा आपल्यापर्यंत येते गोष्ट, काल आपण बघितलं ना त्या साधूची परवा गोष्ट, दुसऱ्याला सांगताना तर त्याने बरोबर सांगितलं होतं तत्व, स्वतःवर आल्यानंतर मात्र भ्रांतीम भूयोपि गच्छति असं शब्द वापरताय तिथं. पुन्हा भ्रांतीला प्राप्त होतो आणि म्हणून भ्रांती पुन्हा पुन्हा होऊ शकते. तर ती भ्रांती होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, काय करावं लागेल मग? सतत बरोबर सांगता येते सगळ्याला बरं का. सतत संस्कार केले गेले पाहिजे. ध्रुव आधारी पडल्यावर महत्वाचं आहे ना. ध्रुव आता ध्रुव जीव सगळं जीव ध्रुव मध्ये आहे ना. आता तुमचा जीव तुमच्यात नाही आता, बरोबर आहे तुम्ही. कुठे आपला जीव विशाल? आपले जीव आता आपल्यात राहिलेलेच नाही आहे. आपण कुठंतरी सगळीकडे ठेवलेले अन्यत्र आहेत. आपल्याकडे सापडणार नाही. ते राक्षसासारखा, राक्षसाने पोपटात ठेवलेला होता है ना. आणि आपला जीव कुठं आहे? आपण कुठं ठेवलेला आहे आपला जीव? आपल्याजवळ इथं नाही सापडणार आपल्याला. आपण आपला जीव जर बाहेर ठेवणार तर मग तिथं जे काही होईल त्याच्या निमित्तात मला त्रास होणार. पोपटाला त्रास झाला तर कोणाला त्रास होत होता? राक्षसाला. काय तसा अनुभव काय? दुकानात नुकसान झालं तर कोणाला त्रास होणार? पोपट आहे ना ते दुकान. म्हणजे आमचे पोपट तर त्याने पोपटाला तर सुरक्षित ठेवलं होतं. तुम्हाला माहित नसलं तर सांगतो. कारण त्याने पोपटामध्ये जीव ठेवल्यामुळं त्या पोपटाला इतकं व्यवस्थित सुरक्षित ठेवलं होतं की कोणी त्या पोपटाला मारू नये. कारण तो मेला तर मी मरणार आहे हे त्याला माहिती होतं. आमचे पोपट तर असे मोकळे, कुणी पकडते नाही. असं होतंय की कुणी केव्हाही त्या पोपटाच्या पण सुरक्षा पण नाही केव्हा त्याला व्यवस्थित ठेवलंय. कोण त्याला मारणार नाही, असे कोण त्याला काय त्रास देणार नाही असं आहे का? सगळे इकडं तिकडं आजूबाजूला मोकळे फिरते. आणि मग अचानक अशी भीती है ना, दुःख अभ्यास करा. ऐकायचं म्हणजे अभ्यास. म्हणजे मी विचारलं आता तुम्ही काय करणार? मग अशी सरोजिनी काकीला मंदिरात चालली होती.
नाही ना, मग मंदिरातच ध्यानाला बसतंय काय, मग हसल्या ध्यान का, तिथं आम्ही 5 मिनिटं बसतो तिथंच असं म्हणले आपलं. मग आता केलं का नाही माहिती नाही, परत आता केलं असेल, किती थोडा वेळ केलं का खूप वेळ केलं, 10 मिनिटं केलं. छान. आपल्याला गरज जास्त आहे वेदज्ञानाचे संस्कार करण्याची, कारण आपण पुन्हा पुन्हा आपल्यामध्ये आपल्याला भ्रांती होती. महाराजांना नाही होत तसं, तर ज्यांनी सोडले आत्मसाधनेसाठीच आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, त्यांना भ्रांती व्हायचं काही कारण नाही आहे ना. पण आपल्याला होऊ शकते ना, आपल्याला होऊ शकते ना, आपल्याला प्रत्येक क्षणाला होते भ्रांती. आपल्याला किती गरज आहे संस्कारांची, त्या धारेची, त्या चिंतन धारेची. ते चिंतन राहिलं तर आपल्याला संसार आणि संसारिक विषय जे काही आहेत संयोग, त्यांच्या प्रती उपेक्षा राहील है ना. आणि मग जसं शेजाऱ्याच्या इकडं तिकडं कुठं काय नुकसान हानी काय झालं तर आपल्याला जास्त त्रास होत नाही, तसं इथं जर आपल्याला पण समजलं की हे सुद्धा संयोग आहेत, आपल्याला त्याचा काही त्रास नाही. काय बाहुबलीने मला विचारलं होतं काय, म्हटले माझ्या घराचं नाव काय ठेवू, कारण भांडण लागलीत. म्हटलं आता त्याला तर ठेवायचंय मुलीवर प्रेम असतं वडिलांचं, मग ते समीक्षा ठेवायचंय म्हणलं, पण त्याचा पोरगा म्हटला नाही माझं पण ठेवायचं. असं कसं, मग आता त्याला आली पंचायत. म्हटलं नाव दोघाचं पण नको, त्याने आपलं मलाच विचारलं काय नाव ठेव, मग धर्मशाळा नाव ठेव आपलं, असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला ती राजाची गोष्ट आपण तर ऐकलेलीच आहे, धर्मशाळा म्हणून. जागरूकता राहिली पाहिजे ना, जागरूकता. किंवा नेमकं जे ज्याचं म्हणजे नाव म्हटलं ना, जसं आहे तसं त्याच्यावरून तर थोडस कुठंतरी आपल्याला भरतजीने जसं लिहिलं होतं घराच्या बाहेर जाताना आहे ना, भरत घर से बाहेर जा रहे हैं म्हणून. म्हणजे घरातून बाहेर चालला तर ही काय लिहायची गोष्ट आहे का, पण तिच्यातनं संबोधन काय की मी माझ्या आत्मघरातून बाहेर जातो, हे स्वतःला संबोधन. प्रत्येक वेळेस जेवायला बसला तरी ते चिंतन है ना. एकदा बसला त्याने जेवायला, ती आई वाढत होती आणि एकदम चिंतेत बसलेला. भरताच्या आईचं नाव काय, यशोदा, यशस्विनी. आदिनाथांना 2 महिला होते ना पत्नी, नंदा. ते सांगायला सोपं नाव आहेत, नंदा आणि सुनंदा. बाहुबलीच्या मुलाचं नाव, आपलं बाहुबलीच्या आईचं नाव सुनंदा नाही ना, आशा नाही, बाहू. बाहूला वाटलं आशा है ना. म्हणजे ते सुनंदाचे ते पुत्र होते, बाहू आणि सुंदरी बहुतेक है ना. आणि नंदेपासून नंदा नावाची जी पत्नी होती तिच्यापासून ही भरत आधी है ना 100 पुत्र आणि एक ब्राह्मी नावाची मुलगी झाली होती. असे 2 पत्नीपासून झालेले 103 पुत्र होते त्यांना आदिनाथांना है ना. मग ती आई नंदा वाढताना भरतजीला वाढत होती ना, आणि वाढताना काय झालं है ना, भरतजी असे एकदम घास खाताना थांबले. आपण थांबतो पण फोन आला तर, कारण मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. थांबत नाही आपण, असं नाही. चांगलं कसलंही जेवण आहे ना, बायको तुमचे एवढं तुमच्यासाठी कष्ट करून तुम्ही खवळायला पाहिजे. पहिल्यांदा फोन बंद करा, नाहीतर मग आपलं काही वाढलं तर मग तुम्हाला असं विशेष डिश नव्हे करायची गरज नाही. नीट एवढं मला कष्ट करून करायला लावलंय, फोन बाजूला ठेवा आणि मी जी केलं त्याचा जरा स्वाद घ्या. चव नको का, नाही तर उगाच ते फोन करायचं, मग ते बोलायचं बोलत तुम्ही खाणार काय खाल्लं काय नाही, हा असं नको. तुमचे कष्ट वाया जाते असं. नाहीतर आपलं द्यायचं डाळ भात, म्हणजे ताक भात काय खावं आपलं असं. भरतजी थांबले है ना. ते का थांबले, आपण कसे थांबतो, अंतर दोघांमधलं काय
आईला वाटलं की ह्याला काय बहुतेक काहीतरी 6 खंडाचा अधिपती हा राजा म्हटल्यानंतर आईला वाटलं याला काहीतरी आता चिंता लागली का काय, राज्यात काय प्रॉब्लेम आलेत का, आता असणारच की आता काय ना काय प्रत्येकाला काय. रामराज्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होते तर आपण ते ऐकलीच घटना. रामराज्यामध्ये पण प्रॉब्लेम होते का नव्हते, धोबीन म्हटलीच का नाही शेवटी. म्हणजे होते, असते, प्रत्येक जण आपापलं कर्म घेऊन आलेलं असतं, आपापल्या अडचणी असतात, राजाकडे जाणार सोडवायचे हे ते सगळे असणार की, असं नाही असं नाही. कारण सुखमा दुखमा काळ चालू झाला होता ना. चौथा काळ म्हणजे सुखमा दुखमा, सुख आणि दुःख दोन्ही असतं त्या काळामध्ये. मग आईला वाटलं काय की ह्याला काहीतरी, तुम्हाला माहित आहे काहीतरी चिंता आहे. काल सांगितलं होतं उल्हास भाई, म्हटलं बरं आहे का. मग म्हटलं दुपारी बसला होता आपलं, मी पाणी प्यायला बोलवलं होतं, मग मला विचारलं काय नाही. मग मी आपलं परवा दिवशी जरा बरं नव्हतं म्हणजे हे मानसिक दुःख नाही. आता मी म्हटलं पण मान्य नाही त्याला मानसिक दुःख नाही ते आहे ना, म्हणजे डिप्रेशन मध्ये हे मान्य नाही. कारण आता म्हटलं ना दुकानात आता मुलगा पण जास्त काय, आता तिथलं जे एक म्हणजे पहिलं एक काय म्हणायचं, एक आपलं कर्तृत्व स्वामित्व जे काय होतं, आता ते आता मुलगा आल्यानंतर ते सगळं त्याच्या हातात गेलं. बरोबर आहे ना. मग आता ह्याला मस्त इच्छा आहे की हे माल एवढा मागवायचा आहे, ते तेवढा मागवला पाहिजे, असं समोरच्याचे पैसे कसे दिले पाहिजे, सगळं आहे. पण आता आहे ना काय नाही, बघत राहावं लागतंय, त्याचा त्रास जास्त असतो. मी काही करू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे बीपी वाढतो, बाकी काय नाही. किंवा असं डोकं दुखल्यासारखं होतं. आपलं तुला सांगतोय फ्री मध्ये, डॉक्टर पैसे घेते तर आम्ही फ्री मध्ये सांगतो कशामुळे काय होतं. बहुतेक त्रास असे असते खरं तर. मग म्हटलं कधी कधी बरं असतं, कधी कधी नसतं. म्हटलं बरं असं म्हणलं. मग त्यांची पत्नीने तर तक्रार केली, सांगा त्यांना स्वाध्याय करत नाहीत, ध्यान करत नाहीत, काय वाचत नाहीत, नुसतं बसायचं म्हणायचं माझं डोकं दुखतंय आणि मला अमुक होतंय, असं सगळं. असं पण नाही प्रमाण. म्हटलं ना दुसरा कांतात छंद नाही. एकटं राहिल्यानंतर असं होणार सांगितलं. धीरजभाई पण मला सांगत होते एकटं राहिल्यावर त्रास होतो आहे ना, म्हणून पप्पाला दुकानात घेऊन जावं लागतं. असं झालं ना. एकटं म्हटल्यावर ते त्रास. आता म्हटलं ना सवय लागलेली आहे, म्हणून म्हटलं या भ्रांती काढल्याशिवाय एकट्याने आनंदाने जगण्याची कला नाही शिकली तर हा प्रत्येकाच्या जीवनात येणारा त्रास आहे. तुम्हाला सांगतो तुमचं भविष्य जर हे नाही शिकलात तर. ज्यांच्याजवळ हे काहीतरी आहे छंद जोपासावे लागते, जेणेकरून म्हणजे म्हातारपण पण चांगलं जाऊ शकतं. मग तुम्ही वाचा आणि तुम्ही फिरायला जावा, तुम्ही झाडं लावा, आणि असे वेगळे काही ना काही तुम्ही एक सामान्य असे छंद की तुम्ही हे करू शकताल. काहीतरी लिहा. भगवान मध्ये लिहिलं ना त्यांनी, म्हणून जरा करमला, नाही तर बायको कुठे होती. छंद. आणि मग ते पण नाही काय नाही, नुसतं बसायचं. मग नुसतं बसल्यावर होणार काय, आपोआप माणसाला उपयोग, आता रिकामा उपयोग. मग ते कुठं शरीरात एकत्व ममत्व आहे, माझं शरीर आणि शरीर रोगाचं घर हे सांगितलंय शास्त्रात, आणि आपल्या पापाचा उदय, हे सगळं असं संबंध आणि आपला उपयोग प्रमाद, सगळं एवढं सगळं जुळून आल्यानंतर चुकणार नाही का एवढ्या सगळ्या गोष्टी. निवांत बसलाय पण समजे ना रोज काय सांगितलं जातंय, काय केलं पाहिजे, पुरुषार्थ अजूनही करा. आणि विसरते माणसाचं लक्षात राहत नाही, जसं वय होतंय, म्हणून पुन्हा पुन्हा करावं लागेल. म्हणून तर म्हटलं भ्रांती भूयोपि गच्छति. पुन्हा पुन्हा भ्रांतीला आपण पुन्हा पुन्हा विसरून जातोय. जे तत्व ऐकतो इथं ते बाहेर जाऊन लक्षात किती राहतं आपल्या, आपल्या जीवनात किती उतरतं.
काय भाव? इथं आहे तोपर्यंत ठीक आहे, बाहेर गेल्यानंतर पुन्हा मुलं आहेत, पुन्हा मित्र आहे, पुन्हा व्यवसाय आहे, पुन्हा आहे ना घरदार सगळं बांधायचं, हे सगळं सगळं पुन्हा तिथं बाहेर गेल्यावर सगळं आहे. विसरणार, विसरी पडणार आहे. म्हणून तर संस्कार करावे लागतील. म्हणून सांगितलं जातं ना निर्जराधिकारामध्ये खूप कलश येतो ना, सम्यक दृष्टी ही सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी ही सततम का नियतम सततम ज्ञान वैराग्य शक्ती. सम्यक दृष्टी हा सतत ज्ञान आणि वैराग्याच्या शक्तीने युक्त असतो. ज्ञान आणि वैराग्य जर बरोबर राहिलं तर सम्यकत्व टिकून राहील, धर्म टिकून राहील, शांती आनंद सुख टिकून राहील. पण ज्ञान नसेल आणि विरक्ती नसेल तर जे सम्यकत्व उत्पन्न झाले ते पण नष्ट व्हायला वेळ लागणार. प्रमादात राहिला जर तर अभ्यास केला नाही, पुन्हा पुन्हा चिंतन केलं नाही, वाचन मनन केलं नाही तर आहे हे विसरून जायला किती वेळ लागतो अनुभव. लक्षात राहते का? आता मी विचारलं, तुम्ही परवा दिवशी आला होता ना, काल नव्हता बहुतेक, आम्हाला माहिती की म्हणूनच म्हटलं परवा दिवशी. आता तुम्हाला परवा काय सांगितलं लक्षात आहे का असं विचारलं तर मग आता इथून विचार करायला सुरुवात करणार, कारण त्याच्यानंतर विचार करायचा विषय प्रयोजन आहे, भावना नाहीत. चर्चा कुठपर्यंत झाली आपली? भरतजीला घर मी वैरागी का म्हणत होते ही चांगली. जेवायला बसल्यानंतर घास तसाच आणि बसलेत अशीच. आईला काय वाटलं, गुलाबी भरतजीला काहीतरी प्रॉब्लेम आहे का म्हणून विचारलं, किंवा बायको म्हणा, बायको वाढते नंतर, आई नाही, आईने नसतं वाढत, बायकोने. मग काय झालंय, काय होतंय तुम्हाला, काय चिंता आहे का, टेन्शन आहे का? मग त्यावेळेस भरतने काय सांगितलं होतं, तुझी बाकी काय सांगितलं? तुम्हाला माहित नाही? बरं झालं तुम्हाला, कारण मी जे सांगतो सगळंच माहिती आहे त्यामुळे विचारलं. पण भरतजींनी सांगितलं की या शरीराला तर मी भोजन देतोय, आत्मभोजनाचं काय? तिथं बसल्या बसल्या अंशन स्वरूप ते भाव होते जेव्हा त्यांनी ते थांबले होते. आपण थांबलो, आपण पापाकडं ते शुद्धाकडं, किती मोठा फरक होतो. थांबले ते पण उदासीनच. जशी अशुभात जाऊन पण आपण भोजनाची उपेक्षाच करणार चांगल्या, आणि शुद्धात जाऊन उपेक्षा नाही. म्हटले माझ्या भोजनाचं काय? असे भाव मग केव्हा होणार? म्हणजे त्यामुळं झालं काय त्यामुळं जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली तर अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान होतंय. काय जादू होऊ शकत नाही, त्यांना होऊ शकतं अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान. अंतर्मुहूर्त तुम्हाला कळतो का? तुम्हाला अंतर्मुहूर्त म्हणजे फार मोठा नाही आहे, जसं कर्णाने वाचल्यावर कळतं तसं होईल. पण समजा दीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर ध्यानाला उभारले तर केवळ ज्ञान झालं. काय म्हणजे घरात राहून सुद्धा चिंतन काय जाणलं होतं ना, जाणत होते ना, नाही मी एकटा आहे. ही संवर चालू होता, संवरपूर्वक निर्जरा ही सतत त्या ठिकाणी चालू होती त्यांची परिणामामध्ये. म्हणून महाराजांनी पण 9 नंबर चार्ट बनवून दाखवलं की नाही, सम्यक दृष्टी जरी सविकल्प अवस्थेमध्ये गेला तरी 4 पायाने स्वभावाशी जोडलेला राहतो. त्यामुळं तिथं 5व्या गुणस्थानापासून कुठलंही काम करत असताना शुद्धात असो शुभात असो, नाही तर
अशुभात असो, असंख्यात गुणश्रेणी निर्जरा होते. चष्टा नाही. म्हणजे कितीतरी कर्म नष्ट होत आहेत. आपल्याला प्रॉब्लेम ही आहे, निर्जरा भावना का व्हायची, निर्जरा भावना का व्हायची, कशासाठी. निर्जरेचं लक्षण काय केले तत्वार सूत्रामध्ये, पिनुताई सांगा. हा, पिनुताई कोणाचं नाव, तिथं दुसरं कोण आहे का. तर काय लक्षण दिलंय, तपसहा निर्जराच, तपाने निर्जरा म्हणतात, तपाने निर्जरा होती. आणि तपाचं लक्षण आता इकडे पुरुषांकडे विचारतं, कोणी बोलू नका, है ना. गिरीश सांगू शकेल एखाद्या वेळेस तपाचं लक्षण काय. गिरीश काय रे, मी तर तुला फार वैरागी समजतोय, म्हणजे भरत नंतर तुझाच नंबर लावलाय मी तरी तर वीरसागर नगर मध्ये. का भ्रम आहे माझा तो, तसंही नाही म्हणता येतं. काय नितीनभाई सांगा. तपाचं लक्षण सूत्र आहे हो, तत्वार सूत्रातली सूत्र. मी काय तुम्हाला फार म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही, सोपं तुम्हाला माहिती आहे. बायकांना येतं म्हटलं ना, बायकांना सगळं येतं. डॉक्टर सांगा. ते तर तप आहे. इच्छा निरोधस्तपः, इच्छेचा निरोध. तसं एकदम सुंदर साधं सोपं सूत्र दिलेलं आहे निर्जरा करण्यासाठी. निर्जरा करायची तर इच्छेचा निरोध म्हणजे तप आहे. ते तपच निर्जरेचं कारण आहे. म्हणजे इच्छेचा निरोध म्हणजे प्रमाद सोडा आहे ना. म्हणजे मला आता मी दुपारी जरा स्वाध्याय करतो, समजा 3 ते 5 बसतो मी, 4:45 ते 4:45 असं बसतोय सध्या. काय एवढं मी बसत नाही कधी, पण म्हटलं जरा वाचू, जरा आता वाचलं पाहिजे. मग मी दुपारी मध्ये एक ब्रेक 5 मिनिटाचा पाणी प्यायला बोलवलेलं असतं. पाणी प्यायला खाली येतो. पाणी प्यायला खाली आल्यानंतर प्रमादी लोक बसलेले असतातच की आहे ना. मग मला म्हणले बसा. नाही ना, बसा म्हटल्यानंतर काय होईल, मी जर बसलो तर काय होईल, पुण्य लागेल का नाही मला. बसा, उगच उगच बसायचं आणि काय मग तिकडच्या गप्पा चर्चा हे ते आपलं आहे ना झालं. पण बुद्धिपूर्वक नाही बाबा मला वाचायचंय म्हणून पळत वर गेलो यांच्यापासून घाबरून. कारण एकदा बसलं तर म्हटलं आड. प्रमाद, आळस आहे. आणि ते सगळ्यात जास्त प्रमाद कुठल्या चर्येमध्ये, धर्मचर्येमध्ये. दुकानात आळस करताय का मला सांगा बरं. दुकानात तुम्ही एक एक्स्ट्रा तास दिला का नाही काल, का नाही, त्याच्यासाठीच थांबला दुकान. दुसरं काय, तुम्ही थोडं धर्मासाठी तो काय आहे ना. आणि पुन्हा सकाळी झोपेसाठी पण तुम्ही उशिरा मंदिरात येताय का नाही, सगळं तुम्ही त्याच्यासाठी तिथं आहे. तिथं प्रमाद करत नाही, झोपायचा प्रमाद करायचा नाही. मस्त झोपायचा प्रमाद करायचा नाही, झोपायचं. आणि दुकानातला पण प्रमाद आपल्याकडून होत नाही. पण प्रमाद कशाच्या बाबतीत होतो, आळस कशाच्या बाबतीत होतो, ज्याच्यामध्ये आपण कच्चे आहोत. ज्या विषयाचा अभ्यास आपला कच्चा आहे, खरं तर त्याला आपल्याला एक्स्ट्रा ट्युशन लावायला पाहिजे अनुभव का नाही. म्हणजे एक्स्ट्रा तास लावायला पाहिजे. जसं मुलं ज्या अभ्यासात कच्चे असते त्याचीच ट्युशन लावतो ना आपण, मॅथ सायन्स बहुलतेने आहे ना. ते कठीण जाते ते विषय बहुतेक, कुणाला गणित, कुणाला सायन्स, कुणाला इंग्लिश असेल थोडंफार, असं काहीतरी विषय, असे विषयाचे ट्युशन्स. कारण शाळेत शिकवलं जातच की, तरी ट्युशन का लावायची. ट्युशनला मुलं का पाठवता तुम्ही, एवढे पैसे भरता शाळेला है ना. मग शाळेवाल्यांनाच म्हणायला पाहिजे का आमचा मुलगा कसं काय, एवढे पैसे तुम्हाला काय, तुमचे ते ट्युशनचे पैसे कमी करता का तुम्ही फी. शाळेला म्हणायला पाहिजे का नाही, ही माझी ट्युशनला फी जाते मुलाला, तेवढी तुमची कट करतो ह्या वेळेस. काय तिथं भांडायचं नाही, काय नाही.
तिथं पण पैसे देणार, ट्युशनला पण पैसे देणार, पण तू चांगला अभ्यास आहे, ह्याच्यात तुला त्याला चांगलं नाहीत मार्क, तर हे तू ट्युशन. म्हणजे असं असतो व्यवहार असा आहे. म्हणजे हे काय शिकवायची गरज नाही आहे. मग इथं काय हा व्यवहार नाही बाहू, हा व्यवहार इथं नको का? आपण आपल्याला सगळं येतंय, सगळं कळलंय, धर्म सगळा लगेच कळतो ना. धर्म कळायला वेळ लागत नाही. अडचण ही येते. निर्जरा भावनेमध्ये सांगतेत काय, परत एकदा बघू आपण काय दिलंय निर्जरा भावनेमध्ये. है ना, शुद्धात्मा की रुची संवर भावना है साधन. बर, साधना भावना. म्हणजे एकार्थाचा शब्द आहे, जसं मला सांग, साधना म्हणा भावना. शुद्धात्मा की रुची, कारण आपण आता काय करतोय, भावना करतोय ना, निर्जरा भावना. हा, मग कशाला म्हटलं निर्जरा इथं? कशाला म्हटलं निर्जरा? कशाला म्हटलं विजोगाकी? संवर, संवर, संवर शब्द वापरला ना. शुद्धात्मा की रुची संवर, संवराची रुची पाहिजे, मग त्यावेळेस निर्जरा होणार. म्हणजे पुन्हा पुन्हा संवराची भावना, पुन्हा पुन्हा संवराची भावना पाहिली तर निर्जरा होते. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्या स्वस्वरूपामध्ये गुप्त होणं हेच परमतप आहे, आणि ते परमतपच त्या ठिकाणी निर्जरेचं कारण होणार आहे. पुन्हा पुन्हा काय केलं पाहिजे, किती केलं पाहिजे म्हणलं ना, हे जीवन हे जे मिळालेलं ना, हे सगळं जरी गेलं तरी चालतंय. कारण इतके आहे ना संस्कार अनादीचे उलटे, की ज्यामुळं काय सांगितलं आचार्यांनी, भ्रांतीं भूयोपि गच्छति. म्हणजे माहिती आहे त्याला, तत्वाची माहिती अशी. आणि मुनींच्या अपेक्षेने घटवताना त्यांनी घटवलंय की तत्व जाणत असताना, तत्व अनुभवत असताना सुद्धा पुन्हा भ्रांती होऊ शकते. पण तुम्ही ऐकताय रोज चांगलं, ठीक आहे, एवढंच चांगलं आहे की ऐकताय. इथं तर निदान एवढी तरी निर्जरा, संवार निर्जरा चालू आहे. पण शेवटी जसं अपेक्षा वाढते ना, एकदा सुरुवात झाली की अपेक्षा तर वाढतच जाते, की अजून व्हावं थोडंस. दुकान चालायला लागल्यानंतर जसं दुकान अजून जास्त पैसे मिळावेत असं वाटतं, तसं त्या ठिकाणी जेव्हा आपण हे शिकायला लागतो, समजायला लागतो, तुम्हाला त्याचा आनंद येऊ लागतो, तर भावना काय होणार की अजून जर यांनी ग्रहण केलं तर अजून चांगली धर्मप्रभावना, आत्मप्रभावना होऊ शकते. म्हणून पुढच्या वेळेस काय दिलं, ध्रुवधाम निज भगवान की आराधना है निर्जरा. वेगळं नाही आहे, आपल्या आत्मस्वरूपाची आराधनाच निर्जरा आहे ना. म्हणजे निर्जरेसाठी तुम्हाला पाठशाळेत शिकवलं जातं ना, समीक्षाच की तू काय शिकवलं? निर्जरा तत्वाचं स्वरूप सांगताना उदाहरण दिलेलं आहे ना. 7 तत्वासाठी कोणतं उदाहरण दिलेलं आहे? बोट. ओके, येस, बोट. तर मग काय सांगितलं त्याच्यामध्ये? निर्जराचं काय सांगितलंय? बरं, हे झालं आता तत्व सांगायचं, हे झालं आता नाव कशी बाहेर काढायची हे मला कळलं, नाव आहेत ना बाहेर कसायचं. पण आता याच्यामध्ये निर्जरा कोणती भावना आहे यातली? निर्जरा जे पाणी बोटवेमध्ये आलं होतं त्या बोटेला छिद्र होतं, ते छिद्र त्या ठिकाणी बंद करणं याचं नाव संवर्तत्व आहे. म्हणजे आपल्यामध्ये येणारे जे हे नावेत पाणी येणं हे कोणतं? आश्रव भावना आहे. आश्रव तत्व सांगितलं, आश्रव तत्व. तर संवर्तत्व ते पाणी म्हणजे राग द्वेष मोह आपल्यामध्ये येऊ न देणं, तसले परिणाम
हास्य रती रती शोक भय जुगुप्सा आदीचे परिणाम आपल्यामध्ये न येऊ देणं याचं नाव आहे संवरण. त्यासाठी आपल्या आत्मस्वरूपाचा आश्रय घेणं. पण आता पुढं काय राहिलंय? आणि आता संवर नाही, आता आपल्याला पुन्हा संसारिक भाव होण्यामध्ये कारण कोण आहे? आपल्या जवळ राहिलेली जुनी कर्म, ती पण काढून टाकावी लागतील, नाहीतर ती पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म मरणाच्या दुःखाचं कारण ठरतं. म्हणून साठलेले जे वाईट कर्म आहेत त्यांना बाहेर काढून टाकलं, म्हणजे राग द्वेषाचे संस्कार नष्ट करण्यासाठी केला गेलेला जो परिणाम आहे, जो अभ्यास आहे, त्याचं नाव आहे निर्जरा. निर्जरा म्हणजे संस्कार. निर्जरेचा अर्थ काय तो? संस्कार. आणि संवराचा अर्थ काय? भेद ज्ञान. भेद ज्ञानाचे संस्कार म्हणजे संवरपूर्वक निर्जरा. पुन्हा पुन्हा संस्कार करावे लागतील. आणि म्हणून दिलं त्यांनी ध्रुवधाम निज भगवान की आराधना है. आता पुढे काय दिलं? वाच. निर्मम दशा आहे. कोणती दशा निर्जरा आहे? ममत्व दशा आहे निर्जरा, असं नाही लिहिलं. ममत्व. ममत्व म्हणजे ममत्वाचा अर्थ काय होतो? परद्रव्यामध्ये माझेपणा आहे ना, ते कोणतं तत्व? आश्रव तत्व. तर निर्जरा तत्व काय? निर्मम दशा. आणि कोणतीही घटना घडू देत त्याच्या प्रती आहे ना निर्मम, समता, उपेक्षा है ना. निर्मम दशा है निर्जरा, निर्मल दशा है. काय आहे निर्जरा? काय हे सांगतो. निज आत्मा की और बढ़ती. जेवढी आपल्या आत्म्यासंबंधीची भावना वाढत जाईल तेवढी त्या ठिकाणी आपली निर्जरा म्हणजे कर्म निर्जरा होत राहणार. एक चांगला याच्यामध्ये महाराजांनी निर्जरीची भावभासना कशी करायची म्हणून क्षमासागर महाराज म्हणजे विद्यासागर महाराजांच्या संघातले होते. त्यांनी एक प्रश्न विचारला. कोणता? म्हटले हे कर्म आणि तुम्ही सांगता ही कर्माची निर्जरा, याचं फिलिंग कसं मी करायचं, असा प्रश्न विचारला. तर त्याचं उत्तर उद्या देतो. म्हणजे तुम्ही उद्या ऐकायला याचाल, बाकी काय म्हणजे काय सांगितलं. निर्जरेची अनुभूती ज्याला घ्यायची त्यांनी उद्या यावं. म्हणजे निर्जरा करायची असेल ज्यांना ती येतील, ऐकतील. आणि मग निर्जरा म्हणजे काय असं महाराजांनी एक सुंदर शब्दामध्ये त्यांना त्या सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकली सांगितलं की निर्जरा काय, कर्म निर्जरा म्हणजे काय. ओम नमः.